मेगा भरती, एकूण जागा 11,127, भरती 2026, ऑनलाईन अर्ज सुरू करण्याची तारीख 15 मे ते अंतिम तारीख 14 जून, वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष, शैक्षणिक पात्रता, संपूर्ण डिटेल हे रेल्वे भरतीचे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। रेल्वे भरती ALP ची जाहिरात सुटलेली आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। आणि नमस्कार मित्रांनो, रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्याची एक खूप मोठी सुवर्ण संधी आली आहे। RRB म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मध्ये ALP 2026 म्हणजे असिस्टंट लोको पायलट 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि तब्बल 11,127 पदांसाठी हे मेगा भरती होत आहे। जर तुमची 10वी झाली असेल आणि त्यासोबत ITI किंवा डिप्लोमा झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता या जागांसाठी 11,127 जागांसाठी तुम्हाला अर्ज करण्याची तारीख आहे 15 मे 2026। तेव्हापासून तुम्ही अर्जाला सुरुवात करू शकताय। ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2026 पर्यंत असणार आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला जर अर्जात दुरुस्ती करायची असेल तर 17 जून ते 26 जून 2026 पर्यंत तुम्ही अर्जामध्ये दुरुस्ती करू शकताय। आणि फॉर्म अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ आहे rrbapply.government.in या वेबसाईटला तुम्ही भेट द्यायची आहे आणि तुमचा अर्ज त्वरित भरायचा आहे। आता या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे उमेदवारांना फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत एक कोणताही तांत्रिक पात्रता पूर्ण केलेली असावी। मग त्याच्यामध्ये ITI कोर्स मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा ऑटोमोबाईल्स या क्षेत्राशी संबंधित ट्रेड्समध्ये कुठलाही ITI कोर्स केला असेल आणि 10वी पास असेल तर हा तुम्ही फॉर्म भरू शकताय। ITI नसेल तर 3 वर्षाचा तुम्ही डिप्लोमा केला असलेला पाहिजे। त्याच्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हे केलेलं असलं पाहिजे। जर हाही नसेल तर इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे, BA किंवा BTech कुठल्याही संबंधित शाखेमधून। आणि मग त्यामुळे तुमची शैक्षणिक पात्रता 10वी सोबत या गोष्टी असणं गरजेचं आहे। याच्या 3 मधली कुठलीही एक पात्रता तुम्ही पूर्ण करणं गरजेची आहे। आता याच्यासाठी वयोमर्यादा आणि पगार काय आहे तर वयोमर्यादा आहे 18 ते 30 वर्ष दरम्यान। 18 ते 30 वर्ष जनरल कॅटेगरीमध्ये म्हणजे ओपन मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकताय। जर OBC असेल तर तो 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतोय आणि जर तो SC ST कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांना 5 वर्षांपर्यंत वयामध्ये सूट मिळते, म्हणजेच 35 वर्षापर्यंत तो फॉर्म भरू शकतोय। सुरुवातीचा बेसिक पगार 19,900 आहे आणि त्यासोबतच 62,200 पर्यंत हा त्यांचा पगार टोटल राहणार आहे। आता निवड प्रक्रिया काय असणार आहे तर निवड प्रक्रिया ही 5 टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे। या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी खालील 5 टप्प्यांमधून जावं लागणार आहे। त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे CBT 1 म्हणजे पहिली संगणक चाचणी। याच्यामध्ये फक्त पात्रता परीक्षा असेल ज्याचे गुण अंतिम मेरिटमध्ये जोडले जात नाहीत। यामध्ये गणित, रिझनिंग, विज्ञान आणि जनरल अवेअरनेसचे प्रश्न असतात। CBT 2 असते ज्याला मुख्य परीक्षा किंवा मुख्य चाचणी आपण म्हणू शकतो। ही 2 भागामध्ये असते। पार्ट A मध्ये गणित, बुद्धिमत्ता आणि बेसिक सायन्स इंजिनिअरिंग विचारले जाईल, याच्यावरच मेरिट ठरतं। आणि पार्ट B हा तुमचा तांत्रिक ट्रेडशी संबंधित असेल ज्यामध्ये फक्त 35% गुण मिळवून तुम्हाला पास होणं अनिवार्य आहे। नकारात्मक गुण विभागणी CBT 1, CBT 2 या दोन्हीमध्ये आहे। 1/3 निगेटिव्ह सिस्टीम आहे, एकास 3। ठीक आहे। त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो सायको किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट ज्याला CBAT म्हणतो आपण। रेल्वे चालवण्यासाठी लागणारी मानसिक क्षमता यात तपासली जाते। यात कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसते। आता एक महत्त्वाचा बदल यावर्षी झालेला आहे। अंतिम मेरिट लिस्ट तयार करताना CBT 2 मध्ये पार्ट A चे 50% गुण आणि CBAT सायको टेस्टचे 50% गुण असं एकत्रित गुण पकडले जातील आणि त्यानुसार तुमचं मेरिट ठरेल। त्याच्यानंतर चौथा टप्पा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कागदपत्राची पडताळणी। तुमचे मूळ दाखले आणि प्रमाणपत्रांची तपासणी केली जाईल। त्यानंतर आहे 5वा टप्पा आणि शेवटचा टप्पा, अंतिम टप्पा मेडिकल एक्झामिनेशन, वैद्यकीय चाचणी। या रेल्वे चालवण्यासाठी तुम्हाला A1 मेडिकल स्टँडर्ड आवश्यक आहे ज्याच्यामध्ये उमेदवाराची दृष्टी चष्मा न लावता 6/6 आणि कलर ब्लाइंडनेस नसणे अत्यंत आवश्यक आहे। आता येऊया परीक्षा फी। तर परीक्षा फी सामान्य OBC आणि EWS प्रवर्गासाठी 500 रुपये आहे। CBT 1 दिल्यानंतर जर समजा 400 बँक खात्यात परत रिफंड मिळतात, म्हणजे 100 रुपयेच तशी फी होते ती। आणि SC ST महिला, माजी सैनिक आणि दिव्यांग 250 रुपये फी आहे, पण ती तुम्ही जर परीक्षा दिली तर तुम्हाला 250च्या 250 रिफंड मिळतात। ठीक आहे मित्रांनो, जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर फॉर्म नक्की भरा। अर्ज भरताना तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि जन्मतारीख 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट प्रमाणेच असावी याची काळजी घ्या। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, गरजू मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।